नाशिक शहर पोलिसांच्या आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं अवैध दारू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेत सुमारे 7,78,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमध्ये एक चारचाकी वाहन तसंच मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला। ही कारवाई दिनांक 10 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या दरम्यान घडली। आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अजय गोसावी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावरून संगमनेरच्या दिशेनं एक संशयित वाहन अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला। संगमनेर नाक्याजवळ पोलिसांनी संशयित वाहन अडवून त्याची झडती घेतली असता वाहनामध्ये विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला। पोलिसांनी तात्काळ वाहनासह चालकाला ताब्यात घेत पुढील कारवाई केली आहे। जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील प्रमाणे मारुती सुझुकी ब्रेझा MH17CC0302 ज्याची किंमत अंदाजे 7 लाख रुपये, वाहनामध्ये ठेवलेल्या 180 मिली क्षमतेच्या विदेशी दारूच्या 315 बाटल्या, अंदाजे किंमत 78,500 रुपये, अशा प्रकारे एकूण 7,78,500 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अवैध दारू पुरवठा मागील साखळीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत तसंच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण वर्धगण, पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे तसंच पोलीस अंमलदार नवेन परदेशी, बालासाहेब वाघ, इम्रान शेख, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड, राहुल शिंदे, अजय गोसावी, योगेश गावित, दीपक भुजबळ, जितेंद्र बोराटे, कुशल राऊत, रवींद्र लिले, सुनील शिंदे, श्रवणी ठाकर आदींचा सहभाग होता। ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मुकेश मुंचे, नाशिक।